नाशिकमध्ये उमेदवाराला एबी फॉर्म वाटत असताना पैसे मागितल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि निवडणूक आयोगाने या व्हिडिओची गंभीर दखल घेतली आहे। या संदर्भात खुलासा करण्याची नोटीस निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता कक्षानं भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांना बजावली आहे। उमेदवारांना एबी फॉर्म देताना 2 लाख रुपये मागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 10 लाख रुपये घेऊन तिकीट वाटप झाल्याचा आरोप करणारा व्हिडिओही समोर आला। दरम्यान किती उमेदवारांकडून पक्षानं चेकनं पैसे घेतले आणि किती जणांकडून रोखीनं पक्ष निवडणूक निधी घेतला, तसंच हा निधी उमेदवारांना आपल्या खर्चामध्ये मांडलाय का याचीही चौकशी आता सुरू करण्यात आली आहे। जी नोटीस प्राप्त झाली आहे ती नोटीस काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर यांनी तक्रार केली निवडणूक शाखेला, महानगरपालिकेला, आणि त्यांच्या अर्जानुसार ही नोटीस आलेली आहे। ज्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षांना पैसे खाल्ले म्हणून त्या काँग्रेस कमिटीला टाळं ठोकलं, त्या काँग्रेसच्या अध्यक्षांना आमच्याबद्दल तक्रार करावी एवढी यांची नैतिकता आहे का? त्याच्यामुळे त्यांच्या पत्राच्या आधारे जर आचारसंहिता विभागाने आम्हाला नोटीस टाकली असेल तर मला त्याचाही जरा एकदा विचार करावा लागेल। जी काही नोटीस आली असेल त्याला त्या पद्धतीने उत्तर जाईल।